नरखेड येथील MIDC मध्ये जागा नसल्याने काही उद्योग येऊ शकत नाही, त्यामुळे येथे नवीन MIDC ची मागणी होत होती। यासाठीचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता। अनेक वेळा अधिवेशनात सुद्धा या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। नुकत्याच झालेल्या हाय पॉवर कमिटीमध्ये नरखेड येथील MIDC फेज 2 ला मान्यता देण्यात आली असून जवळपास 154.44 हेक्टर जमीन खरेदी करण्यात येणार आहे। सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मंजुरी मिळाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिली आहे। नरखेडमध्ये आपल्याला सांगताना आनंद होतो की गेल्या 5 वर्षापासून 4.5 पावणे 5 वर्षापासून आम्ही या MIDC पार्ट 2 साठी जे प्रयत्न करून राहिलो याचं कुठेतरी आपल्याला यश येताना दिसतंय आणि याची मंजुरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भेटली आहे। जी जुनी MIDC होती ती तेवढ्याशा जमिनीवर नव्हती आणि ती त्या ठिकाणी आपण पाहाल लहान लहान उद्योगामध्ये पण ती त्या ठिकाणी पॅक झाली होती। आपल्याला एक मोठं औद्योगिक वसाहत तिकडे पाहिजे। मोठं औद्योगिक वसाहत नंतर तिकडे आपल्याला असणाऱ्या ॲग्रोबेस्ड कंपनी किंवा दुसऱ्या कंपन्या पाहिजे, जेणेकरून रोजगार असेल, स्वयंरोजगार असेल की इतर लहान व्यवसायाला पण तिकडे मोठ्या प्रमाणात चालना भेटेल। अशा पद्धतीचं आपल्याला आनंदाची गोष्टी आहे की त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मदतीने पाठपुरावा करून या ठिकाणी आपल्याला हे आपली MIDC ची जमीन तिकडे मंजूर झाली। सर किती वर्षांची मेहनत होती आणि काय काय करावं लागलं? 4.5 वर्षाची त्या ठिकाणी मेहनत आपली आहेच आहे। त्या पूर्वीची पण संकल्पना आहे, आता शेवटचा पण त्या ठिकाणी टप्पा बाकी आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनमध्ये पण हा प्रश्न मांडला जाणार आहे। काल सुद्धा आपले उद्योग मंत्री नागपूरमध्ये होते, आम्ही भेटायचा प्रयत्न केला पण थोडंसं कदाचित त्यांचं शेड्यूल टाईट असल्यामुळे काही हरकत नाही, आम्ही त्यांना मुंबईला जाऊन त्या ठिकाणी भेटू, पुन्हा ही गोष्ट मार्गी लावू।